नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अत्यंत महत्त्वाचं आणि ऑफिशियल अपडेट आलेलं आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थी मित्रांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे स्टेट परीक्षा दिलेली, ही परीक्षा 9 ते 12 मेच्या दरम्यान ही परीक्षा झालेली मित्रांनो. याचं रिझल्ट आज आलेला आहे. म्हणजे जवळपास आजची डेट जर आपण विचार केलेलं 18 मे, ठीक आहे. खूपच लवकर आपल्याला दिसून येतं RTM-NU रिझल्ट आलेला आहे. आता हा रिझल्ट का बरं इतक्या लवकर आलेलं हे देखील मी तुम्हाला सांगणार. सोबतच जे विद्यार्थी मित्र एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले आहे त्यांनी काय करायचं, समोरचं प्रोसेस काय आहे किंवा जे विद्यार्थी मित्र क्वालिफाय करू शकले नाही, अशा विद्यार्थी मित्रांनी समोर काय करायला हवं, हे जर जाणून घ्यायचं आहे, तर हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो संपूर्ण बघायचं. सर्वप्रथम ॲडमिट कार्ड जे आहे इट मीन्स रिझल्ट कसं बघायचं. सो रिझल्ट पाहण्यासाठी काहीच मोठं नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाईड करते, ज्या थ्रू तुम्ही डायरेक्ट बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, आपलं ईमेलवर एक लिंक आलेली असेल. आता ही ईमेलवर आलेली लिंक म्हणजे ॲडमिट कार्डची आहे. ठीक आहे, तुमचं ॲडमिट कार्ड ज्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड केलेलं आहे, त्या लिंकला जरी ओपन केलं तरीही तुम्ही लॉग इनवर जा. ठीक आहे, लॉग इन करा. तिथे पासवर्ड सुद्धा आपल्याला टाकावं लागेल आणि देन आपलं रिझल्ट जे आहे मित्रांनो तो ओपन होणार. ठीक आहे. जे विद्यार्थी मित्र आता क्वालिफाय झालेले आहे त्यांनी काय करायचं किंवा जे क्वालिफाय झालेले नाही अशा विद्यार्थी मित्रांनी काय समोर करायचं हे जाणून घेण्यासाठी आता समोर बघा. ठीक आहे, आता रिझल्ट तुम्ही डाउनलोड केलेले आहे. ठीक आहे, पण तुम्ही क्वालिफाय झालेले नाही. तर अशा विद्यार्थी मित्रांनी काय करायचं लक्षात घ्या. पी-एच-डी आपल्याला करायचं आहे. अल्टिमेट गोल आपला आहे पी-एच-डी करणं. तर पी-एच-डी करण्याचे मित्रांनो 2-3 पर्टिक्युलर ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन असतं, जे एक्झामिनेशन आहे ती नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट एक्झामिनेशन थ्रू करू शकता. सेकंड, जर स्टेटची एलिजिबिलिटी जरी पास केली तरीही आपण पी-एच-डी करू शकतो. आणि थर्ड महत्वाचं म्हणजे पेट परीक्षा. ठीक आहे, पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशनचं परीक्षा जी आहे ते क्वालिफाय करायचं. आता जे विद्यार्थी पेट क्वालिफाय झालेले ते ऍडमिशन घेऊ शकतात, पण जे होऊ शकले नाही त्यांनी काय करायचं, तर लक्षात घ्या. आता काही दिवसानंतर लगेच आपण बघू जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत आपल्याला सेट परीक्षा 2026 होताना दिसू येईल. आणि ही एक्झामिनेशन जर मित्रांनो आपण क्वालिफाय झाले समजा, ठीक आहे, तरी देखील तुम्हाला जर RTM मधून करायचं आहे तर तुम्ही करू शकता पी-एच-डी. ओके, हा एक ऑप्शन आहे. किंवा नेटमध्ये थर्ड ऑप्शन असतं पी-एच-डीचा. म्हणजे पर्टिक्युलर जेव्हा नेटचं एक्झामिनेशनचं फॉर्म येतात ना, त्यावेळी असिस्टंट प्रोफेसर, GRF, ठीक आहे, असिस्टंट प्रोफेसर विथ GRF असं ऑप्शन असतं आणि तिसरं म्हणजे पी-एच-डीचं ऑप्शन असतं. ठीक आहे, ओन्ली पी-एच-डी म्हणून. सो अशा 3 ऑप्शन मधून तिसरा जरी आपण तिसऱ्या पर्टिक्युलर ऑप्शनला क्लिक करून त्यासाठी परीक्षा दिली नेट, तरी देखील आपण करू शकतो. पण जे विद्यार्थी मित्रांना मराठीत खूप जास्त कम्फर्टेबल आहात आणि अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी सेटला मला वाटतं आता प्रेफरन्स द्यायला हवं. आता बघा, 1 मार्काने राहिलं, 2 मार्काने राहिलं, हताश होऊन चालणार नाही. कारण अशाने ऑब्व्हियसली आपलं जे ग्रोथ असतं थांबून जातं. त्यामुळे न थांबता तुम्हाला काय करायचं, इन केस जर तुम्ही पेट नाही होऊ शकलं, तर नेक्स्ट तुमचं ऑप्शन असायला हवं सेट परीक्षा. तर अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी 26ची सेट परीक्षा द्या. कारण लवकरच स्टेट एलिजिबिलिटी, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी परीक्षा आपल्याला होताना दिसून येईल. ठीक आहे. सोबतच त्यासाठी लक्षात घ्या, नेट परीक्षा असू द्या, सेट परीक्षा का असो ना, किंवा पेट परीक्षा, तीनही परीक्षेसाठी कंप्लीट मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. संपूर्ण कोर्सेसची व्हॅलिडिटी हे 1 इयर आहे. फक्त पेट परीक्षेची सोडून दोनही परीक्षेची व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्षाची मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 27च्या पेट परीक्षेला टार्गेट करणार असणार त्यांनी ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि कंप्लीट कोर्सला देखील जॉईन करू शकता. फीज 899 आहे. ठीक आहे, 899 रुपये. सोबतच आता जे क्वालिफाय झालेले त्यांना सर्वप्रथम अभिनंदन.
कारण पेड एक्झामिनेशन क्वालिफाय करणं हे देखील खूप मोठं तुमचं अचीवमेंट आहे. सेकंडली आता आपलं स्वप्न पूर्ण होणार. आता यासाठी काय आहे किंवा नेक्स्ट स्टेप्स आपले काय असणार आहे? सर्वप्रथम मित्रांनो, आता हा जो तुमचा रिझल्ट आलेला आहे, रिझल्ट तुम्हाला काय करायचं आहे, झेरॉक्स तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. एक कॉपी तुम्हाला सबमिट करावं लागतं, जेव्हा तुम्ही ऑफिशियल फॉर्म फिल करणार ना तेव्हा. त्यामुळे नंतर तुम्हाला साईड कधी चालतं नाही चालत, त्यामुळे सेफ्टीसाठी या सगळ्यांची झेरॉक्स 1-2 आपण काढून आपल्याजवळ रिझल्टची ठेवावी. सेकंड पर्टिक्युलर आहे, की आता मला वाटतं जुलै किंवा ऑगस्टमध्ये जून महिन्यात किंवा जुलैमध्ये काय होणार, आर-ए-सी होऊ शकतं. ठीक आहे. फर्स्ट आपली आर-ए-सी शुअरली होऊन जाईल आणि इथूनच आपलं ऍडमिशन सुद्धा ॲज वेल ॲज सुरू होणार. तर आर-ए-सी साठी काय करायचं, जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी सिनॉप्सिस म्हणजे एक टॉपिक डिसाईड करा. ठीक आहे. कोणी ओळखीचे जर तुमच्या संपर्कात गाईड असेल किंवा ज्यांना कुणाला तुम्ही ओळखता समजा किंवा माहिती आहे की यांच्याकडे वॅकन्सी आहे, ठीक आहे, अशांना देखील तुम्ही संपर्क करू शकता. आणि सोबतच सिनॉप्सिसचं टॉपिक मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, डिसाईड करायचं आहे. आपापल्या विषयानुसार टॉपिक फाइंड करून एक सिनॉप्सिस मित्रांनो तुम्हाला तयार करून ठेवावं लागेल. कारण नेक्स्ट जे प्रोसेस राहणार आहे ते आर-ए-सी असेल. त्यासाठी एक व्हिजिट तुम्ही आर-टी-एमला देऊ शकता. ठीक आहे. कॅम्पसला जाऊन भेटलं तरीही तुमचं जे आहे समोरची माहिती मिळेल आणि ऑफिशियल साईटवर देखील आपल्याला याविषयी माहिती वेळोवेळी मिळत राहील. त्यामुळे जे विद्यार्थी मित्र पास झालेली आहे त्यांनी रिझल्टची कॉपी काढून ठेवायचं. जून किंवा जुलैमध्ये आर-ए-सी होणार. तुमची पहिली आर-ए-सी असणार आहे. त्यामुळे सिनॉप्सिस तयार ठेवा. गाईड जर कोणी मिळत असेल तर थोडा संपर्क आपले वाढवा आणि त्या थ्रू देखील तुम्ही आपलं गाईड मिळवा. ठीक आहे. जसं आर-ए-सी होतं ना, ऍडमिशन प्रोसेस आपलं सुरू होऊन जातं. सो अशा पद्धतीने जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे त्यांना मनापासून अभिनंदन आणि समोरचं टॉपिक फाइंड करणं तुम्ही सुरू करा आणि आपलं सिनॉप्सिस तयार करा. जे होऊ शकले नाही त्यांनी सेट किंवा नेटच्या क्लासेससाठी आम्हाला जॉईन करू शकता. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. थँक्यू सो मच.